चौक नुसते पोलिसच दिसले कोणत्या बांधावर हलता नाही ना कोणालाच फोन. पण मी काम करताना चतुर आणि चाणक्यानं करतो, चांगल्या बुद्धीनं करतो. कारण त्या दिवशी आणि माता मावल्यावर त्या 7,000 माणसं 25,000 होतं, पण माता मावल्या 7,000 होतं. जर तिथं काही चकमक झाली असती आणि देवेंद्र फडणवीसला नेमकं तेच करायचं, आणि जर तिथं काही चकमक झाली असती राज्यात दंगल लागली असती, हे राज्य बेचिराग झालं असतं. आणि मला ते होऊ द्यायचं. मी वय केलं तेव्हा म्हणला सागर बंगल्याच्या दारा उघडे ठेवतो. म्हणलं मग बरं झालं दारा उघडे ठेवतो म्हणल्यावर स्वागत करतो म्हणे. सागर बंगला हा शासकीय, कोणी पण तिथे येऊ शकतो. आणि मला 12 किलोमीटर जाऊस तर दराजे बंद केले, सगळे पोलिसच लावले. आणि त्या पोलिसांना दोष देऊन मी का उपयोग नाही म्हणतो, ते वरून काढ्यात त्यांना नावीला त्याला काम करावं लागतं. म्हणून त्या पुण्याला सुद्धा यांना दोष देऊ नका, त्याच्याच मागं लागायचं. पूर्वी काय होतं तुम्हाला माहिती आहे? पूर्वी जर एखादं लेकरू जन्मलं ना 5व्या दिवशी त्याचं नाव ठेवते, आणि आता त्याच्या कानात बोलती, कानात किती नाव ठेवते. सध्या ती देवेंद्र पुणे झाली, त्याच्या पुणे घेतली. नुसते पोलिसांच्या कानात किती हे करा ते करा, हे करा ते करा. सध्या अशा भूमिकेत येतो की त्याचे पोटाचे नळ सुद्धा फुगलेत मराठा दोषाने. पुढे नळ फुगलेत त्याच्या पोटात. इतका मराठा द्वेष त्याचा ठसून भरलेला आहे. आतापर्यंत त्यांचा द्वेष दिसत नव्हता. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. मी आरोप करायचा म्हणून करत नसतो. 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवरती एक शब्द सुद्धा बोललेला नाही. पण ज्यावेळेस त्याने आपल्यावर डाव टाकायचा प्रयत्न केला ना, मग आपल्याला सुट्टीच नसते. मग तो कोणी व्यस्त जगन भुजबळ सगळं बसला साध्य. तेव्हा म्हणतो बरं झालं वरचा तिकडे गेला, आता चढून दे तिकडे तुमचं. माया मागा लागलं होतं म्हणला हे बरं झालं तिकडे गुतलं लपलं. आता हे सगळं ते मोकळा झाला असताना सण झोपतोय कोण दिवसात. तरी आज काहीतरी म्हणलं म्हणून पत्रकार म्हणतो, म्हणलेत मला तो कोणते तो का रे बाबा काही म्हणला ना सगळे सोडून दे ना, तो आहेच मागा लागल. मग मी आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला डाव टाकलेला माहीत झाल्यामुळं त्यांना सगळ्यात जास्त राग कशात आला सांगतो मला माहिती आहे. याला इतक्या डिटेल मध्ये माहीत झालं कसं, म्हणजे त्याने लोक कोणाच्या फोडले मय हे आजूबाजूच्या कामाला बसलेलं लई डकार असते ते याचं नाही टेन्शन आहे मला. हे पटकून कोणाचे होते नाही याचा भरासच नाही. पण मी असं नमुना माझ्या जर डोक्यात आलं ना हे फुटले त्याला डायरेक्ट वळलाच पडत खाली तिकडं. मराठ्याच्या विरोधात जवळ बसून देत नाही. मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं डोकं पाहिजे, एवढे मोठे सत्ता झाली ते इतके फोडाफोडी करते. मला बी कोणीतरी त्याच्या लेकराचं, त्या अधिकाऱ्याच्या लेकराचं, त्या मंत्र्यांच्या, त्या आमदाराच्या, तिथल्या असणाऱ्या शिपायाच्या, तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याच्या, कोणाचं तरी लेकरांचं मी इकडं जीव माझा तळ हातावर घेऊन मरण उपोषण करतोय. त्याला बी काहीतरी वाटत असं आपल्या लेकरांसाठी लढतोय. मग तेव्हा बी मला सांगतो ना सगळे तो येतात का, तुला वाटत असेल माझ्या समोर बसलेले हे सगळे मपलेच आहेत. पण त्याच्या बी जीवारी काहीतरी शब्द लागले असतील ना तिथं. मी फक्त नाव नाही सांगतो माझं, कारण तो बी लय मोठा आहे. कारण यांनी सांगितलं मला नाव मग कोण कोण तुम्हाला तिकडं सांगत येत. म्हणून त्याने सांगितलं का तुपले लोक मला हे सांगत येत. मी सांगतो तुपले कोणते कोणते लोक आहेत, कोणते फायदे आपल्या दोघांचे. तुम्ही पैशावर फोडीतात आमचे लोक बहुतेक म्हणतो बरं का मी. नाही तुम्ही माझे पैसे दिले कारण लागायचं द्यायचं माग. तर तुमचे लोक माया इमानदारीमुळे फुटत येत. मला हे माहीत झालं आणि त्यांना सगळ्यात जास्त फडणवीस साहेबाला ती चिड तयार झाली. आपल्यात कोणी बोलून दाखविण्यापेक्षा त्याने काय केलं, एका रात्रीतच
लगेच ठरवून टाकलं याची चौकशी करा. सकाळी विधानसभा अध्यक्षांनी लगेच मंजुरी बंद दिली. एका सेकंदात देवेंद्र फडणवीस साहेब उठले. एका सेकंदात लगेच म्हणले हिला अंमलबजावणी, सीएसआयटीला अंमलबजावणी. आता मला सांगा, मी असं काय वाईट करतोय? गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे, राज्यापासून केंद्रापर्यंत ते अधिकारी बनावे. तुम्ही दिलं हे राज्याचं आंदोलन आरक्षण, आमचा मागतो ते आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आपले क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी बनणार आहेत. IPS IAS दर्जाचे माझे मराठीचे लेकर अधिकारी बनणार आहेत त्या आरक्षणामुळे. ते आरक्षण मी मागतो. आणि त्यांनी तो डावरा झाला आणि SIT नेमली. SIT कोणाला पाहिजे माहिती? मी तर तयार आहे बाबा. मी दवाखान्यात सुट्टी घेऊन कमाला माहिती तुम्हाला. 4 दिवस होतो निदा हॉस्पिटलला, 5 दिवस. मला अशी कोण लागली आणि मला लागलेली खरी असते. कारण आतापर्यंत मी आंदोलन बघितलं असं, मी खोटं करत नाही. मला कोण लागली? SIT तुमच्या चौकशीला येणार आहे. म्हणलं मग आता हॉस्पिटलला तर येऊ शकत नाही, कारण काही रूल असते. एखाद्या माणसाने जर भांडणं केले आणि त्याला जर पोलीस पकडायला आले आणि त्याच्या डोक्यात बसलं आता आपल्याला पोलिस धरून नेणार आहे, ते काय नाटक करतं माहिती तुम्हाला? माझ्या पोटात कळली गली, मा BP वाढला, मग दवाखान्यात जाऊ दे. आता दवाखान्यात नेल्यावर न्यायालय काय सांगत? जीव महत्वाचा, आधी चौकशी नंतर. जीवत गेला तर चौकशी कायच करता? मग ते दवाखान्यात पोहोचतंय सलाईन घेऊन. मी उलट केलंय. मला चौकशी कळालं की मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालं तर कर बाई सुट्टी, आणि मी अंतरवाली राहिलो. नीट माझ्याकडे यासाठी चौकशीला लागायचं. तुम्ही अहवाल तयार करा, तसा करा, तसा माहिती जेलला बसायला तयारी. मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, आयुष्यभर मी सोडलो ना जेलमध्ये, तरी आरक्षण ओबीसीतून घेणं देवेंद्र फडणवीस साहेबांकडून. सुट्टी नाही, मी जेलमध्ये मोर्चाकडे असतो आतल्या. मी आतले सगळे काही मी माझ्या बाजूने करी, भाषण देऊन. मग आतमध्ये जर मराठ्यांचा असला, मुस्लिमांचा असला, धनगर बांधवांचा असला, वंजारी बांधवांचा असला, 12 बलुतेदारांचा जरी असला, हे सगळे मये ते येवल्याचे छगन भुजबळचे सोडून सगळे मपले. मी आताच मोर्चा काढे ना, अजून सुद्धा मी मागू शकतो सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी. सुट्टी नाही. तुम्ही किती नाटक केले तरी. आणि बाहेरच्या मराठ्या तुम्हाला सोडतील का? मला जर फडणवीस साहेब तुम्ही जेलमध्ये टाकला ना, तुम्हाला भावनिक लाट काय असते कळत. मराठी राजकीय करिअरचा तुमचा सुपडा साफ करून टाकणार होणार नाही. आता आम्ही आमच्या लेकराच्या भविष्यासाठी पेटलेलो आहे. आता तुम्हाला याला जोडून एक मुद्दा सांगतो. आणखी मी सांगितलं ध्यानात आलं पण तुमचे 2-3 जण हो म्हणले, बाकीच्या ऐकायला आलं. असं करू नका बरं का, तुम्हाला आरक्षण भेटलंय. मग जरा एक कोण राहण सगळे. मला माहीत सुद्धा धरता येणार सलाना घेऊ. हे बघा सलानला येतो लगेच पळतोय. तरी बी मी आणला म्हणूनच हप्ता देत मला ते मध्ये गेलंय चिडपटी. याला काही होतं नाही, 7-8 दिवसात नीट बी होतं, परत शिया बी देतं. मध्ये म्हणले शिया देऊन माय बाबा मी तुम्हाला चिचवतो, मी काय चूक केली. मग आपल्या आई बहिणीचे डोके फुटले, तिचे रक्त चिंदाडे झाल्या, चिळकांड्या उडाल्या, तिच्या छाताडावर पाया ठेवून तिचं हात मोडले, तिचे पाया मोडले, तिच्या पाठीत बोटात आत्ताही गोळ्या. तवाने दिसते तुम्हाला आई बहीण. आज एक शब्द बोललो तर किती लागलं तुम्हाला? ही आई नव्हती का तुमची? राज्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय ना. राज्याचे सरकार म्हणून मायबाप तुम्ही आहेत. तुम्हाला त्या आई बहिणीचं डोकं फुटल्यात दिसलं नाही? 34 टाके पडले एकेला. आणखीन काय मावल्यांना शेतात सुद्धा जात नाहीत, गुडघ्यात गोळ्या शिरलेल्या. तवाने दिसते तुम्हाला? आज एक शब्द बोललो तर तुम्हाला एवढं लागलं. आमची आई होती ती तुमची आई नव्हती का? तुमच्या आईला बोलल्यावर मात्र तुमची अस्मिता जागी होती. आणि आमच्या आईचे पाय सुद्धा मोडले, जिला 1.5 महिना उत्थान आलं. लीलावतीचे हॉस्पिटलचे पोरं आपले 2.5 महिने होते, तरी काही काहीच्या 13 गोळ्या तशाच राहिल्यात. आणि
तेव्हा नाही तुम्हाला आई दिसली? एका 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली तर 3 लिटर पाणी तिच्या पायातून निघलं, तेव्हा तुम्हाला तुमची लेकीसारखी ती लेख नाही वाटली का? आज आम्ही एक शब्द बोललो तर तुमच्या इतकं जिव्हारी लागलं. आणि आमच्या आई बहिणीला तुम्ही इटाने सुद्धा मारलं, तेव्हा काय नाही वाटलं तुम्हाला? आणि मी 4 शब्द बोललो तर त्याच्यातला फरक सुद्धा तुम्हाला सांगतो. मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्याला आपण 3 महिन्यापासून सांगतोय, तुम्ही सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या बाजूनं अधिवेशनात बोला. एक सुद्धा बोलला नाही, एकही. आणि त्या दिवशी मी नुसतं पक्षाला आणि नेत्याला बोललो, अख्खे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री एकूण झाले. आमच्या नेत्याला बोलला, आमच्या पक्षाला बोलला. तो पक्ष आहे का जात आहे? पक्षाचा नेता तो आहे का तो जात आहे? तुला काय तो पक्षाच्या नेत्यानं आणि तुझ्या पक्षानं केरळातून मतदान आणलं होतं काय निवडून आणायला? मराठ्यांनी मतदान करून तुला मोठं केलं नाही का? मग जर तू मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला तर तू आज मराठ्यांच्या बाजूला बोलायला पाहिजे होता. तोही तुझ्या नेत्यांबद्दल अस्मिता जागी झाली, तुझ्या जातीबद्दल सुद्धा तुझी अस्मिता जागी व्हायला पाहिजे होती. तू का म्हणला नाही? तू आमदार मंत्री मराठ्यांच्या मताच्या जीवावर तू मोठा झालाय. तू म्हणायला पाहिजे होतं 3.5 महिने झाले सगळे सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली. तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं हिची अंमलबजावणी करा. जर जरांगे पाटील काय बोलले तर आम्ही त्यांच्या कानात धरून, मी सुद्धा कानात धरून माझ्या जर चूक केली तर. तुम्ही का बोलत नाही आपल्या पोरांच्या बाजूनं? तुम्ही नेत्याच्या बाजूला भाषण ठोकायला लागले आणि काही मंत्री आमदार तर मागणीच करायला लागले याला अटक करा. म्हणलं या ना मग. मी कोण नाही म्हणतो, मला अटक करायचं म्हणलं माझ्या 80,000 पोरं वांडरवल देऊन बसते. मी जायला तयार आहे ना, पण तुमची जितकी अटक करण्याची दुटप्पी भूमिका आहे तितकीच तुमच्या नेत्याला का सांगत नाही तुम्ही? आता तुम्ही सावध. आपण ज्यांना मोठं केलं ना, मग ते कोणत्या पक्षाचा असू दे, एक बी आपल्या बाजूने बोलणार नाही, एक सुद्धा. ना विरोधी पक्षाचा ना सत्ताधाऱ्याचा. आणि जीवावर निवडून आले आपले. मग आपल्या पोरांच्या बाजूने कोण बोलणार आता? आता तरी सावध व्हा. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी ते लढले नाहीत. कालचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याचे पोरं मोठे करण्यासाठी तो लढलाय. त्याचे पोरं मोठे कसे होणार? ते मंत्री झाल्यावर. मंत्री कोणा जीवावर व्हायचं? आपल्या. आणि बोलायचा कोणाकडून? नेत्यांकडून. आणि आपल्या पोरांकडून कोण बोलायचं? मी बोलतोय तर मला अटक करा म्हणते, मी बोलतो तर मला एकट्याला उघडं पाडायला निघाले. सगळे आमदार एककडून झाले, मग मराठी बी एककडून झाले. आता गप्प पडले. आता त्यांनी 7वा डाव टाकलाय. तुम्हाला 6 सांगितलं ध्यानात आहेत का? विचारू का त्यातले 2-3 मग? 7वा डाव टाकला. आपण गावात चलो मुंबईचे बोर्ड लावलेले. आज त्याने फुकलेच का ना पोलिसाचे काल देवा ते दमत धरे ना. ते रोज काना भुकी ती बारीक लेकराचं नाव ठेवतात नाही का, काना भुकी ते लेकरात. तसं आज त्याची भूमिकाच पार पाडी ते देवेंद्र फडणवीस साहेब सध्या. काल सांगितलं ते बोर्डच काढून घ्या. काय करतात बरं चलो मुंबईचे बोर्ड? त्याच्यावर काय दगड लिहिलेलं आहे? त्याच्यावर काय गोटागोटी लिहिलेलं आहे का? त्याच्यात काही केंद्र आहे दहशतवादाचे लिहिलेले, ठिकाण दिलेलं आहे तिकडे ये म्हणून? किंवा त्याच्यावर असं काही लिहिलेलं आहे का तिकडच्या गल्लीत जाऊन आपल्याला कापाकापी करायची येतो का? त्या बोर्डावर लिहिलंय का? चलो मुंबईचे बोर्ड कालपासून काढायला चालू केले. बरं आता तुम्ही काढले, गावकरी बिले कलाकार आहे. ए बुळबुळ बसण्यात उठायचो. आरक्षण पाहिजे तुम्हाला. आणि एका चपला लोकीचा काय बोली घेतो? काय खालीला म्हणतात ते खाली काय तू कोण बघतो? आईस्क्रीम हे काय? मग आता आरक्षणाचं तुला या दिलं नसतं. बोर्ड काढायला चालू केले कालपासून. आता बोर्ड काय करतील?
गावकरी इतके कलाकार आहेत, गावकऱ्यांसहित आम्ही आतलं त्याला तुम्ही काढा. आता आलं का पोलिसावर परत. पोलिसाला विचारलं तुम्ही कम काढा लागले, ते म्हणले वरून आदेश. त्याच्या वरच्याला विचारलं, ते म्हणतो वरच्याला. कमिशनर साहेबाला विचारलं, ते म्हणले वरून. मग आणखीन वर गेलो तर आम्ही बी थोडं ते थेट आतेपाशी आलो. म्हणलं आत्याने सांगितलंय. आत्यानेच काना फुकले सगळ्या पोलिस. जाऊ देवा म्हणलं आता मग काय काढता, आता घ्या काढून. आता काढले, कालपासून काढणं सुरू आहे. ते काही नाही ते दोन काढी त्याचं भितडीला उलट तोंड करून ठेवते. ते बी काय संघ नेत नाहीत ओरडा. आता तुमच्या सभा सुरू होत्या. तुम्ही बोर्ड कुठं लावणार आहे? आमच्या गावात. समजा उदाहरणार्थ चलो धाराशिव, चलो भूम, जाहीर सभा, चलो बार्शी असं टाकतात ना. आता बोर्ड कुठं लावतात? आमच्या गावात. मग आपण आता पोलीस बांधवाला फोन करायचा, हे काढून घ्या. आणि समजा त्याने ते नाही काढले तर नका का काढेना. आपल्याला शांततेत राहायचं. आपला पहिल्यापासून शांततेत सत्य. पहिल्यापासून मी तुम्हाला शांततेतच त्यांच्या छातावर बसून आरक्षण घेतलं लागेल. तुम्ही काळजी करू नका. फक्त माझं शरीर मला उपोषणाला साथ द्यायला हो. आता जास्त त्रास व्हायला मला. रोज सकाळ संध्याकाळ मला सलाईन घ्यावं लागतात, नाही तर चालतच नाही. माझं शरीरानं फक्त साथ द्यावा मला. तुम्हाला आरक्षण मिळत तर यांचे किती बी पठ्ठे किती भारी भारी यांना उत्तपातच होतं. फक्त माझ्या शरीरानं मला साथ दिली पाहिजे आणखीन एक 8-15 दिवस तरी. कारण माझं शरीर मला आता सध्या कसलीच साथ देत नाही. समजा यांनी नाही काढले, नका काढून देऊ. ते पॉम्पलेट कुठं लावणार आहेत? आपल्या पिताला. चलो कुठं तरी म्हणायचे, नाही तर चिन्ह येते त्यांची निवडणुकीचे पॉम्पलेट कुठं लावणार आहेत? आपल्या बेताडाला. फाडायचे नाही बरं का ते. ज्या पोलीस बांधवांनी पहिले आपले बोर्ड काढले होते त्यांना बोलून घ्यायचं, त्यांना म्हणजे एवढं या माया बेताडाचा आता काढा. नाही तर मग एक काम करा, आमचं ह्या पॉम्पलेटवर ज्याचा फोटो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. आपल्यावर गुन्हा दाखल केला का नाही त्यांनी बोर्ड लावला म्हणून, मग आमच्या बेताडाला ज्याचा फोटो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. कायदा सगळ्याला सारखा. आणि त्याच्यावर जर आत्याचा फोटो असला तर पुनरुत्त करू नका. आत्यावरच केशी करायचं सगळे. काय अडचण नाही आपल्याला. मी त्याला जीव लावित होतो पण तेव्हा माझ्या मागा लागला म्हणून मी त्याच्या मागा लागलो. आपलं खरं असतं सगळं. छगन भुजबळ जर मग चाललं होतं नाही चांगलं. आमच्या चांगलं चाललं होतं इकडं दणका. तेव्हा बोलणार मी त्या झोडायचो तेव्हा मग वाटलं दणका चालायचा. यांना काय अंगावर घ्यायची गरज होती मधीच. यांनी अंगावर घेत काय करत. त्यांना वाटलं मी भेट असतो का. आणि माझं काय नेऊन तू 13 पत्रे नेशन माझ्या घरावर. 13 देत ती 20 मिनिटाचे. घरात ऐकत नाही ते कुठे तू. माया माग काय शोधी देत. माया माग कोणी. माया माग कोणी. आणि माया माग कोणी असतं तर मी दवाखान्यातून त्या दिवशी मागचा दरवाजा उघडीला असता. म्हणलं तर पळ आता दुसऱ्या राज्यात तिथे नाट टाकून तुला गुच्छी. मला माहिती आहे मामा कोण नाही गेली. 1 रुपया नाही त्याच्यात. एकाचा बी. सगळा माझ्या समाजाचा पैसा आहे. समाजाने आंदोलन उभा केलं. ना नेता नाही, ना घेता नाही, ना कोणी नाही, ना कोणी नाही. त्याच्यात कोणीच नाही. आता आपल्याला याच बरोबर हे काम करायचं. काय वायरान बंद होता की तो काय म्हणा. आता पुढे गेलं तरी थर टाकणार आहे माझा. आम्ही काय महाराजांनीच केलं होतं मला. बोल म्हणा रातभर. राहू दे म्हटलं काय आता सगळं मेला सुचलं होतं मग. याला वाढी तो पुढं कुठं राहिलं सांगा. मला मध्ये बोललं तर माझ्या ध्यानात नाही राहत.
पण विषय काय होता, त्यांनी आणखीन एक डाव टाकला आणि आता आपल्याला एक टाकायचा. आता ह्यो डाव 9 वाजले करायचे येतले ताने 9 वाजता मी हातात हात्यातच बंद केला वासाने हात धरलं सोडीत ते टाकलेली असते. मला फोटो काढित मलाच घोडीला दे. तुम्ही एकच काम करा माय बाबा, माझं वाईट नका वाटत देऊ. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण दारूपासून लांब जा, आपली जातच सुधारली म्हणून सांगा. व्यसनापासून लांब जातो. आता त्यांनी इतके डाव टाकले, सगळे मोडले आपण. आता त्यांचा हे शेवटचा डाव आपल्यावर गुन्हे दाखल करणे आणि आपल्याला घाबरवणे. आपण जर घाबरलो नाही, आता राजकारणासाठी याच्यात बरेच लोक बसलेले असते, पण मनाने हा नाही म्हणणार तुम्ही, पण राजकारणासाठी लई केसेस घेतले असतात तुम्ही तुमच्या अंगावर डोके फोडू फोडू एकामेकाची. म्हणून एकदा आपल्या स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला एक केस नाही हटायचा. आता मागं त्यांचा शेवटचा डाव आला, केशी करून यांना घाबरणे. आणि केशी करून जर घाबरिलं तर हे मराठी थांबतील आणि नेमकं आता तेच होऊन द्यायचं नाही. शेवटचा डाव आहे त्यांचा आहे. आता काय सुरू केलंय, मागचे 4-4 महिन्याचे असणारे साखळी उपोषण करते, रास्ता रोको करणारे यांना उचलायला लागले. देवेंद्र फडणवीस साहेबांचे एक देण्यात आहे ना, त्याच्यामुळे मराठी घाबरायले नाही, मला मजबूत फळी तयार व्हायला मजबूत. ते पोरं असं म्हणाले मला येऊन आम्ही आद्यात नव्हतो मध्यात नव्हतो ना, मग नावानं त्याच्यात जाऊ द्या, आता जे व्हायचं असेल ते होईन, आता होऊ द्या काय म्हणजे नसलेले मजबूत फळी तयार करून दिले मला. आता आपल्याला आपल्या लेकरासाठी आपल्याला उग्र दाळपोळ करायचं नाही, पण एक एक केस घ्यायला लागतो. आणि तुम्हाला आता याचा पुढचं सांगतो, एखादा पोरग जर तुमच्या गावात त्या पोलीस बांधवांनी नेलं, त्यांचा दोष नाही बरं का. आता लेकराचं नाव ठेवताना कानाफुकी, तसे ती कानाफुकीने वरून, यांचा दोष नाही, ती कानाफुकीने वरून उचल. हे बिचारे पळत रात्र उचल म्हणलं. मग आजकामध्ये एक पिस्त सहकारी नेले हो आजूबाजूची पहिले मायापासून सुरुवात आहे. मग आजूबाजूची 21 ते 23 सहकारी उचलून नेले. मला माहित नाही पाठच. आणि सगळ्याला काय सांगितलं त्यांना माहिती आहे का, जरांगे पाटील कोणाचंच ऐकत नाही, तुमचंच ऐकत येत. डीवायसपी साहेबांना तुम्हाला बोलिले, डीवायसपी साहेबांनी तुम्ही दोघं मिळून जरांगे पाटलाला समजून सांगा, मुंबईला नाही जायचं. ते बी इतकं खूप झालं. मग सहकारी त्याला वाटलं जरांगे पाटलाला समजून सांगायचं, मी म्हणल्यावर मग किती गाव त्याला उड्या आणायला. त्याला वाटलं मग इज्जतच वाढली. आला पोलीस आले, पोलीस म्हणजे तुमच्या हाताने समजून सांगायचं जरांगे पाटलाला, तुमचं ते ऐकत येत. आणि त्याचा मी ऐकत नव्हतो तरी ते लागलं उड्या आणायला. पोलीस कसं म्हणल्यावर त्याला काय माहित मला पोलीस स्टेशनला नेऊन टाकणार आहे. आज त्या रस्त्यात गाडी आली, पळटण फाट्यावर गाडी खेळा पडलं पळी. आणि ते म्हणले इकडं मुकडे जरांगे पाटील. ते म्हणले तुम्हाला साहेबांनी एसपी साहेबांनी बोली. त्याला मोबाईल बंद करता येणार, चालू उठ करता येणार, कुणाला सांगता येणार, त्याला पोलिस सांगून द्यायला. पाठा म्हणतो मला घरून नेलं. म्हणला तू तर म्हणला इकडे येणार जरांगे पाटला समजून सांगायला. होणार राव म्हणला, मी कपडे सुद्धा नाही घातले, जरांगे पाटलात नाव कर म्हणलं आपल्या हातात समजून सांगू. अशी 21 जण नेले. त्यांनीच काना फुकले होते वरूनच पोलिसांची. त्यांचा असा अंदाज होता, माझ्या जवळचे जर सहकारी थांबले तर ह्यो गार पडत आणि ह्यो थंड पडला आपला डाव सक्सेस झाला. पण मी एका फोन नाही केला, ते 21 जण धरून नेलं. म्हणलं उतरून जाऊन तिकडे. आपण आपलं ध्येय विचलित होऊच द्यायचं नाही. आता आपलं ध्येय जातीसाठी ठेवायचं. 21 जण मध्ये बसले काय होतं. आणि मी इकडून असं ताटरपणानं म्हणलो बसून ती कवर त्यांना त्याने संध्याकाळीच मागायला आणून घातले. ते म्हणले याच्यावर काहीच परिणाम आहे नाही. आणि ते घरात होता आमच्याकडे एक असा नमुना होता. तेव्हा म्हणला ह्या बाकीचे लोक 21 जण आणलेत का तुम्ही, यातल्या 20 जणांकडे गाड्या, माझ्याकडे गाडी नाही, मोटरसायकल नाही, मला तेच घरी नेऊन सोडा.
त्या पोलीस बांधायला वाटलं म्हणत असं दाटून आता मग सगळे गेले तरी हे बी मुद्दाम गेले नाही. त्याजवळ 4 व्हीलर होती बरं का, तरी ते तिथं झोपून राहिले त्या वाट्यावर. ते पोलीस म्हणले जाऊ द्यावं याला टाका गाडीत घेऊन जाऊ दे. येताना 50 रुपयाची भेळ सुद्धा फोन आला होता त्यांचे बोलले. आमच्या धरून नाही ते बंद केले त्यांनी आता, कारण आमच्यावर काही परिणाम होत नाही. कारण फक्त एवढं सांगायचं मला तुम्हाला याच्यातून, आम्ही जातीशी निष्ठावान येतो, मध्ये जायला देत नाहीत आणि कशाला निष्ठा नाही विकत आम्ही कोणी जाता, कोणीच निष्ठा विकायला तयार नाही. कारण या मायबाप समाजावरती इतकी माया आहे आपली की या मायबाप समाजासाठी मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलंय, पण समाजासाठी मी माझा जीव बी अर्पण केला, आता द्यायला सुद्धा मी तयार. आता आपल्याला त्यांनी आपले बोर्ड काढले, बोर्ड ऑफिस तर नव्हता, नेवल्या काढून कॉम्प्लेट फिट केले, त्यांना काढायला लावायचं. आता उद्यापासून एक काम करायचं तुम्ही, आता तुमच्या दाराला एक झेरॉक्स एवढं कागद आणायचा. झेरॉक्स कळत तुम्हाला, ते तरी बरं आहे, त्यांना नाही कळत. त्या झेरॉक्सवर लिहायचं मी मतदार आहे, 1 मराठा लाख मराठा लिहा किंवा 1 मराठा कोटी मराठा लिहा, आणि सगळ्यात खाली मोठ्या अक्षरात लिहायचं माझ्या दारात एकाही पुढाऱ्याने यायचं नाही. तुम्ही आमच्या गावात आम्ही मुंबईला चलोचे बोर्ड लावले तर काढले, आमच्या दाराला आम्ही काही चिटकू, चपला चिटकून आहे तर कागद चिटकून आहे, तुला काय करायचं? आम्ही दार उघड ठेवून दार टकुरार घेऊन गेलो, आमचा दार, तुला काय करायचं? आता दाराला तर काही म्हणणार नाही ना, आणि त्याला मतदान मागायला पुढे यायचं. आता दारा तू ज्या मंत्र्याकडून बोलला, ज्या पक्षाकडून बोलला ना, त्याच्याकडून मतदान आण म्हणायचं. आमच्या दारात यायचं बा, आमच्या लेकराच्या बाजूला का नाही बोलला तू? आम्ही तुला मोठं करतो, आणखी आमच्या पोरांना आरक्षण देऊन मोठं करतो का? तर नाही. आणि मग तुला कशामुळे मोठं करायचं आहे? त्याचं काय कारण? त्याचं कारण काय? कोणता मंत्र्याने काय दिलं आपल्याला? आता एक गावातले 2-3 जण सोडले, बाकीच्याला का उसं तोडायला पाठवते का आपल्याला? आपले लेकरं कोणी मोठे करायचे? याच्यासाठी इथं नोकरदार मराठा असू द्या, व्यावसायिक मराठा असू द्या, राजकारणी मराठा असू द्या, कष्टकरी मराठा असू द्या किंवा शेतकरी मराठा असू द्या, या आरक्षणामुळे सगळ्यांचं कल्याण होणार आहे. केंद्रीय कॉलेज आपल्या लेकराला मिळणार आहे, केंद्रीय नोकऱ्या सुद्धा आपल्या लेकराला मिळणार आहे. आपल्याला आरक्षण पाहिजे तर ओबीसीतच पाहिजे, आणि ते आपला अधिकार आहे. कोणाला पैसे कमी लागतात? शेतकऱ्याला शिक्षणाला पैसे कमी लागतात का? नोकरदाराला, व्यावसायिकाला कोणालाच पैसे कमी नाही लागत. त्याच्या कुवतीप्रमाणे जो तो पैसे घालतो, पण त्यांचं ते सुख नसतं नोकरीचं, ते होत नाही. आपल्या लोकांच्या बढत्या सुद्धा व्हायना, ते हाय तिथंच. याला कारण आरक्षण. ही तळमळ याच्या पाठीमागचा माझा काय स्वार्थ नाही. इथं का मला एकट्याला लागत नाही, ते इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. म्हणून आपल्याला पाहिजे आपल्या दाराला आपण पॉम्पलेट लावायला चालू करायचं. उद्यापासून मोहीम सुरू, आणि आपण आपल्या मोटरसायकलला 4 व्हीलरला सुद्धा ते चिटकायचं. उघड जायचं असलं सगळं. एखादा मंत्री जर म्हणला आमदार फिरतार माझी गाडी बंद पडली, मला मोटरसायकलवर नाही जाय, हे दोन नाही तर ढकलून द्यायचं त्याला मागचं शिटा. काही गरज नाही आता याची. बरं, यांना सांभाळून तरी कोणता फायदा आहे आपला? आणि त्यांची गुंडगिरी कोणाची जीवारी माहिती का? तुमच्या आमच्याच जीवारी. त्याला कोणी आयला जर म्हणलं ना, आपणच गोटे घेऊन जातो, म्हणून त्याची डेरी. आपण मागच्या सारखा बरं त्याला कुणी बी रीट इंटरेस्ट आहे. आपल्या लेकरासाठी देऊ नाही ना. मी तुमच्या लेकरासाठी भाडा लावले तुम्हाला, तुमच्या लेकरासाठी तुम्ही उभे राहा. ही शेवटची फाईट, आणि मी तुमच्या जीवावर करतो. मी तुमच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर, पाठबळाच्या जीवावर, माझ्या जीवाची बाजी लावून मी तिथं लढतोय. तुम्हाला साथ द्यावा लागणार. तुम्हाला एकाला मागं सारखं नाही. कुणी जाळ उद्रेक करायचा नाही, पण मागं हटायचा नाही. मराठी नुसते. मी तर देश मलिक फोन आला, ते म्हणले तुम्हाला अटक कर, कसं काय करावं, काय करावं. म्हटलं मला जर अटक केला ना, 200 किलोमीटर पुढं लोक झोपलेले राहते त्याच्या गाडी पुढे, उचल लोक कवर उठले. आणि मी आज मला भेटतोय पुढं. मी जर गेलो असतो ना, मावशी हो तुम्हाला खरं सांगतो, मी डॉक्टरला म्हणलो असतो आणखी ही गाडी आपल्याला चालायला.
SIT येणारे माझ्या चौकशीला इकडून 2 लावून इकडून लावून तू सांग त्याला लय शिरेशी पेशंट. मी डायरेक्ट डॉक्टरला म्हणलं मी नीट झालोय, मला अंतरवाली जायचं, SIT चौकशीला येणारे माझी. कारण माझ्या चौकशीत बरेच मंत्री होतीनारे ते म्हणतात माया माग कोण आहे. सगळ्यात जास्त मंत्र्याचेच फोन आलेले आहेत मला. आणि मी धडाधड नाव सांगत असतो, मी लय नमुने वाटते. मला काय गुंता नाही, मी फक्त माझ्या जातीसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. मी जर तुम्हाला धोका द्यायचा असता तर मी इतके दिवस लढलो ना तो 6 महिने. माझं गाव शेतकरी आहे, गावाचं पुरं वाटलं होतं ना असं 6-7 महिने लढलं तर. आम्ही 1 इंच मागं सरकार तयार. 6 महिने झाले. कोणाचे गहू काढायचे, कोणाला मेळ लागाना. काल काढायचे होते कैला, परत दिवशी पाऊस पडला, त्याचा गहू सगळा भिजून गेला. सगळ्याचा कार्यक्रम झाला, कोणाचा उलटा सुलटा असा, कोणाचा कसा. आम्ही हटत नाही. मला तुमच्याशी नाही गद्दारी करायची. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असते मी दोघांच्या मध्ये खुर्ची राहिली असते. आज नाही दोघांच्या मध्ये कळत नाही तुम्हाला. मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या मध्ये मी त्या खुर्चीला लात मारतोय माझ्या मराठ्यासाठी. नाही करत मी जर 10% मान्य करतोय म्हणजे ते असं नाही आता उलट माझ्यावर 10% लादायचा हा मनाला लावायचं मला. आणि तुमच्याशी मी गद्दारी करायची. मला काय देता देऊन तुम्ही. आणि ते नाही लागत मला, पैसे लागत नाही, पद लागत नाही. तुम्ही माझ्या तिकडे विचारून बघा, माझ्यावर बाबा कर्जच असतं. मला पैशाचं जमतच नाही तसं, हिंदीचं मुळे जमत नाही तसं. मला लागतच नाहीत ना ते. मग देणार काय मला तुमच्या. मी एवढा नशीबवान आहे की मला माझ्या कुटुंबाची, माझ्या मायबापाची या समाजानं कधीच आठवण दिली नाही. एवढी माझ्यावर या समाजानं माया आहे. मला काय कमी, मी खूप नशीब घेऊन आलोय. असं थोड्या लोकांनी नशीब लागतं इतकं मायाचं, इतकं समाजानं साथ देण्याचं. मला याच्यापेक्षा कोणतं पद मोठं पाहिजे. हेच माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे तुम्ही. आणि तिथंच सरकारनं हात टेकले. हे आता फुटत नाही, काही केलं तरी हे फुटत नाही आता. म्हणून सरकारनं हे माझ्यावर डावळ रचायला सुरुवात केली. मी कुठंच देत नाही. मी अंतरवालीत थांबलो निघालो आता इकडं लोकांना. त्या दिवशी फोन त्या दिवशी चाललो, कोणत्या दिवशी होती. पण त्यांनी मला जर अटक केलं त्या देशातली भावनिक लाट पहिली असत की सगळा राजकीय सोपडा साफ होणार याचा मराठी पुरा. मी जितका जाईल तितकं त्यांचं वाटोळ होणार. मी बाहेर राहिलो तरी कमी होईल. आणि माझ्याजवळ काहीच नाही, कोणीच सापडू शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब काल काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला. TV9 ला त्यांनी त्या TV9 एक मुलाखत दिली. आणखी 10-15 मिनिटं आहेत का तुम्हाला, का गडबड झाली. बोलू काय मग रातभर बोला मग करा कार्यक्रम. आता ते बंद केलं. तुमची संवाद बैठक आहे, आम्ही तुमची चर्चा करणार, तुम्ही आमच्याशी चर्चा करणार. एवढं नाही होणार आता. नाही आता उपोषणला मला बसताच येणार. आता काय करणार आहे. आता एवढा हात दाबून धरला तरी थरथर कापवतो. कशाला करेल मी आता. पुढची घालता तुम्ही ऐकतच काय मग. ध्यानात होता तुम्ही 100% आरती घेतलेली सोडित नाही राहत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी TV9 ला एक मुलाखत दिली परवा. त्याच्यात ते काय म्हणते, मला अगोदर म्हणते मला मध्ये बोलत जमतच नाही. मी त्यांना सुद्धा मध्ये बोलू देत नाही माय. नाही मग आधी त्यांना म्हणत असतो मला काय बोलायचं सगळं बोला. मग माझा अंदाज चालू केला की मग माझं असतं बरोबर. TV9 ला त्यांनी आणि त्याच्या अगोदर 2 दिवस सांगितलं माझ्या पाठीशी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब. त्याच्यावर 2 दिवसांना देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात माहितीये का. आंतरवालीला शरद पवार साहेब गेले, त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांचा एवढा अपमान झाला नसेल
एवढा अपमान अंतरवाडीच्या आंदोलनात पवार साहेबांचा केला आणि पवार साहेबांना रस्ता बदलून गावाला लपवून. मग आता तुम्हाला एवढं तर कळलं पाहिजे, तुम्ही एक कोण म्हणता आमच्या मागे शरद पवार साहेब आहेत, एक कोण म्हणतात आमच्याच आंदोलकांना त्यांना पळून लावलं. मग आमच्या मागे नेमकं कोण ते तर आता कळलं त्यांना. काल 12 मध्ये होते सगळेजण, ते त्यांना तिथं मेळ लागला याच्या मागं कोण येत नाही, सरकारच हे सगळे लोकच आहेत. आणि ते म्हणजे त्याच्या मागं कोण आहे यासाठी चौकशी करायची. आता माया मागं कोण आहे जर फोन आलेलं बघितले ना, सगळे तुमच्याच लोकांचे आलेले आणि ते काय काय मानलेले त्याच्या बी रेकॉर्डिंग केल्यात. आणि मी सगळ्यांचा सुट्टा म्हणून सोशल मीडिया आम्हाला चांगला माहिती. तुम्ही यासाठी कोणाला लागायला पाहिजे ते माहिती का? तुमच्या भोवती जे आजूबाजूला फिरतात ना हे सगळे भ्रष्टाचारी, यांची तुम्ही चौकशी लावायला पाहिजे होती, माझी काय लावता? तुम्ही त्यांची चौकशी लावा. त्या तुमच्या भोवती या सुगंधी अगरबत्त्या असतात का तसे मिळतात चौकून, म्हणजे तुमच्याकडे गेला की लगेच तो चांगला होतो. आता मी समजा तुमच्याकडे येतो म्हणलो मग यासाठी उठली असत ना, अरे नको तू आज पकाट बसवून माझ्यावर तू तरी आरक्षणच घ्यायची, म्हणजे तुमच्याकडे आलं की लगेच चांगला. आणि तुमचं नाही ऐकलं की टाका मध्ये या. आणि मध्ये काय मी जे बाहेर खातो तेच आत खाईन, मला बाहेरच एवढंच लागत. मी एक चपातीच्या पुढं खातच नाही, आता तेवढीच असते जणू छगन भुजबळ साहेब म्हणते तेवढीच असते. ते म्हणते कांदे मिळत येतात काय खातो चपाती कांदे तो आहे वनीस मी बी, मला बाहेर तेवढंच लागतंय, मला तरी किती लागत. मी नाही गद्दारी करणार नाही बाबा तुमच्याशी. तुम्हाला ओबीसीतून आरक्षण सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच देणार, तवाच मरणार, तवर मरत सुद्धा नाही. फक्त तुम्ही हटू नका. यांनी एवढ्या चुका केल्यात, आता तुम्हाला शेवटच्या चुका सांगतो थांबतो, कारण मला जायचंय 92 किलोमीटर आणि मला तिथून नांदेडला जायचंय. मला लय पांगलंय, मला मी तसं लग्न नको म्हणतो. एका लग्न लागलं दुसरी मध्ये आम तिथं चला, आम्हाला काय बेड रेटत नाही. आता लग्न करीत 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 आम्हाला शेवटचं लग्न ज्याच्या आता लग्नात जायचं ना आम्हाला त्याचा सभा घेत होता आम्ही याच्या आधी. त्याची सभा होती 6 वाजता सायंकाळी आणि ती झाली 5 वाजता. त्याला असा लोड आलाय, ते म्हणतो मी 3 तारीख लग्नाची पुढे ढकलेली बा, सभा सारखा करू नका बा, पाठ आला ते पाहुणा नाही राहायचं. आणि त्याने माझ्यासाठीच खरं सांगतो तुम्हाला 3 तारीख पुढे ढकलेली लग्नाची. आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. एवढी वर्ष पैसे सुटलं मी त्याला हा म्हणलो, त्याला भराचाच या नाही. ते व्यासपीठा नुसते फोन करते 5-5 मिनिटाला कुठं आले रे पाठा, फक्त 5 वाजून देऊ नका भाऊ, 8च्या आत या. कारण ते ठेवलेलं ते तळ्यातच ना, सभा तळ्यातच होती आणि लग्न सभा ठिकाण तुला तिथं अशी थंडी आहे, जाळा मोठ्या लावला तरी मी वापरत होतो तिथं. ते म्हणतो नवर आम्हाला दोघांना व्यासपीठावर बसायला लागत होतं, तुम्ही लवकर नाही आले पूर्णे पाहुणे आम्हाला आणते, म्हणून मला तिकडं लवकर जायचंय, कारण त्याने लय तारखा पुढे टाकलेले. तुम्हाला फक्त एवढं सांगतो, यांनी किती डाव टाकले, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आणि ते पण ओबीसीतूनच घ्या, मग कोणी आडवायावर त्याच्याशिवाय सुट्टी नाही. कदाचित तुमची पुन्हा एकदा गरज लागू शकते, जशी अंतरवलीला 14 तारखेला बांधावर मराठा उभा होतो. 2 करोड मराठी अंतरवलीत आले. एखाद्या वेळेस जर वेळ पडली तर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावं लागतं, कारण यांची जी राज्यात अंतरवालीसह महाराष्ट्रात दडपशाही सुरू झाली ना, ही जर थांबवायची असली तशा तर बैठका सुरू झाल्या. प्रत्येक तालुक्याला मराठ्यांना माझ्या अगोदर बैठका सुरू केल्या. गेवराई, बारामती, सातारा, सांगली, लातूर, हिंगोली सगळ्या तालुक्यात बैठक झाला. आज खूप मराठ्यांच्या बैठक